नाही दिसलं फक्त एकच आम्हाला खिडकीत बसलेले काळवीट. हरिण दिसलं नाही म्हणून काळवीट बघून मन समाधान मानलं आणि चिकू शेटला म्हणलं पुढला प्रवास चालू करा. आता गाडीतल्या सगळ्यांच्या हायकोर्टासोबत फोन चालू होतं. मी पण वैतागलो होतो, म्हणलं मुंडकं काढून बाहेरच्या हवा तरी घेऊ. कारण की गाडी मधल्या 2-3 खच्ची मित्रांनी ना डोक्याची इतकी कॅशेट करून टाकली होती ना, पर डोका आउट करून टाकलं होतं. ते म्हणतात ना एखाद्या वेळेस ना गाडवा शेजारी बसावं पण प्रेम मांग्या शेजारी आयुष्यात बसू नका. सांगून आले याचं लग्न झालंय, हे सांगून आलाय चिकू शेटचं नाही झालं. पहिल्याचं पण ते चालू होतं, पहिले आता शाद उभी झालाय. पान कोंबडी झाला तो कधी पाण्याच्या खाली जाऊ शकतो तो, असं झालाय. जाता जाता आम्ही अविनाश शेटच्या कामावरती गेलो. म्हणलं याला गाडीत कुंभो आणि हाय स्थितीत याला पण भीमाशंकरला घेऊन जाऊ. पण भीमाशंकर नाव ऐकताच भाऊंनी हायकोर्टाची पण परमिशन मागितली नाही. माझ्या माग कामाची लय गडबड आहे असं कारण देत आमच्या सोबत यायला पण शेटनी नकार दिला. पण आपले एक ब्रीद वाक्य फिक्स आहे, हाय तरुण तोपर्यंत गेम वाकर हिंडू. खच्ची मित्रांसोबत बसून डोक्यावर लोड आला, म्हणलं चहाची 90 घ्यावं लागेल. आणि तशी तर बोली फक्त चहाच्या 90ची होती, पण या 2 कार्यकर्त्यांनी तिथले पाव उचलले. नशीब या चहावाले का बटर नव्हते, नाही त्या दोघांनी बटर खायला पण कमी नसतं केलं. दोघांनी पण चहा सोबत पाव चाटून पुसून खाल्ला आणि शेवट आठवला आज उपास होता. पावावरती उपास सोडणारे हे महाराष्ट्रातले पहिले 4-5 तरुण यांचा पहिला हार देऊन सत्कार केला पाहिजे. एवढं सगळं उरकून आपली गाडी सीएनजी भरायला थांबली. एवढ्यात बाय गाडीच्या खाली उतरला आणि एका कोपऱ्यात जाऊन गाडी सीएनजी भरायला थांबली. ही बातमी हायकोर्टाला पोच केली. आणि असा तुमच्याकडे पण एखादा नगीना असं जो फिरायला येताना देव फक्त आपल्या सोबत असतो आणि मन हायकोर्टाजवळ असतं, त्याची आयडी ना माझ्या कमेंट मध्ये टाका आणि लवकरात लवकर मला फॉलो करून घ्या.